मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला लाँग मार्च आज सकाळी पालघर शहरात दाखल झाला. हजारो शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. शहरात दाखल झालेला हा मोर्चा आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करत आहे. आपल्या विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिल्यानंतर ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. प्रलंबित वनपट्ट्यांचे दावे त्वरित मंजूर करून 7/12 उतारा देण्यात यावा. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. महागाई, बेरोजगारी आणि वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा. पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. हजारोंच्या संख्येने आंदोलक पालघर शहरात आल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता प्रशासन आंदोलकांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा.